नमस्कार मित्रांनो 10वी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाज्योती संस्थेमार्फत सरकारकडून 12वी पास झाल्यानंतर JEE असेल, नेट असेल, MS-CET असेल, याचं जे काही ट्रेनिंग आहे ते तुम्हाला मोफत दिलं जातं आणि याचसोबतच तुम्हाला टॅबलेटसुद्धा दिलं जातो आणि रोज 6 GB इंटरनेटसुद्धा दिलं जातं. आता या योजनेसाठी कोण अप्लाय करू शकतं, कोण नाही, यासाठी पात्रता काय आहे, कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि याचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण नोटीस पाहूयात काय काय माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर इथे बघा, महाज्योती संस्था महाराष्ट्र शासनातर्फे ही नोटीस काढण्यात आलेली आहे, ज्यामध्ये JEE, नेट, MST किंवा CET 2025 ते 27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा काय तपशील आहे ते बघा. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती, विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE असेल, नेट असेल, MST किंवा CET बॅच 2025 ते 27च्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि याचकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB इंटरनेट पर दिवसाला डाटा पुरवला जाणार आहे. अशा प्रकारची ही योजना आहे. टॅब आणि 6 GB इंटरनेट आणि मोफत शिक्षण यामध्ये पात्रता पाहिली तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागतो. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा. सन 2025 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहतील. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करता येईल. त्यानंतर आता काय काय आवश्यक कागदपत्रे आहेत ते खाली बघा. आधार कार्ड पुढील व मागील बाजूसहित, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल, इयत्ता 10वीची गुणपत्रिका व 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट. जर कोणी दिव्यांग असल्यास त्याचे सहित प्रमाणपत्र आणि अनाथ असेल तर त्यांचे सहित. त्याचप्रमाणे खाली बघा, समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे 3 टप्प्यामध्ये दिलेले आहेत. किती टक्के आरक्षण आहे ते 3 टप्प्यामध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्या आणि अर्ज कसा करावा ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती होती. हे टॅबलेट जर तुम्हाला हवे असेल तर हे सर्व डॉक्युमेंट काढणे आवश्यक आहेत. ही सर्व माहिती एकदा वाचून घ्या. ह्या नोटीसची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा व लाईक करा. धन्यवाद.